हॅलो, माझा आवाज ऐकू येतोय? माझा आवाज ऐकू येतोय का आकांक्षा, सांगू शकतेस? ओके, ग्रेट. येस. सो अदिती मॅम आपल्याला जॉईन होणार आहेत. आपण थोड्याच वेळात सुरू करूया. येस. सो अदिती मॅम येईपर्यंत जस्ट आय वेलकम ऑल ऑफ यू. आणि हे आपलं सेकंड लाईव्ह सेशन आहे. आणि व्योमनी व्योमोत्पत्ती ही आम्ही व्योमननी सुरू केलेली एक सिरीज आहे, ज्याच्यात आम्ही ज्या संस्कृतमधल्या वेगळ्या वेगळ्या इमर्जिंग फील्ड्स आहेत त्याच्यातल्या लोकांचे आम्ही लाईव्ह इंटरव्ह्यूज घेणार आहोत. आणि ह्यातनं आपल्याला काय म्हणतात, संस्कृतमध्ये आत्ताच्या नवीन नवीन फील्ड्स आहेत किंवा अनेक तरुण मंडळी सध्या संस्कृतमध्ये खूप काही खूप कामं करत आहेत, खूप ॲक्टिव्हिटीज करत आहेत. तर ह्या सगळ्याची माहिती किंवा अशा लोकांना आम्ही तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करणार आहोत. तर पहिलं सेशन जे आपलं लाईव्ह सेशन होतं, त्या सेशनमध्ये आपण जे सध्याची जी तरुण मंडळी आहेत संस्कृतच्या क्षेत्रात काम करणारी, त्यांचा आपण लाईव्ह इंटरव्ह्यू घेतलेला. तर त्यामध्ये आपण संस्कृत फॉर यू चे अंकित रावल सर ह्यांचा इंटरव्ह्यू घेतलेला. त्यानंतर संस्कृत एज्युकेशन फोरमच्या राधिका साठे हिचा इंटरव्ह्यू घेतलेला. त्यानंतर आपण संस्कृत स्वाध्यायमाला हिची प्रियांका साळेकर हिचा इंटरव्ह्यू घेतलेला. आणि लिंग्वा फिले ह्या कंपनीचे हेड असलेल्या ईशान चिंचकर या चौघांचे आपण इंटरव्ह्यू घेतलेले. सो आज आपण वझे केळकर कॉलेजच्या संस्कृत प्रोफेसर असलेल्या अदिती माधवन मॅम यांचा आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत. आय जस्ट सी त्या आल्या आहेत का, एक सेकंड. शुड जॉईन अस सून. आपण 1-2 मिनटं वाट बघूया. तोपर्यंत जर का व्ह्युअर्सपैकी कोणाला व्योमनविषयी काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटमधनं विचारू शकता. Yes, I'm happy to see so many Dhruva volunteers. I'm actually glad. आय थिंक अदिती मॅम आपल्याला तर लवकरच जॉईन करतील. तोपर्यंत इथे ध्रुवा व्हॉलेंटियर्स आहेत, तर तुम्ही कमेंटमधनं सांगा कशी चालली आहे ध्रुवाची तयारी. अँड अदिती मॅम इज हिअर. आपण अदिती मॅमशी कनेक्ट होतोय. जस्ट अ मिनिट. ग्रेट. ध्रुवा प्रिपरेशन सुपर ॲक्टिव्ह अँड एक्साइटिंग. दॅट्स ग्रेट. आणि ध्रुवाचं पेज जर का तुम्ही फॉलो केलं नसेल तर लगेच फॉलो करा, कारण ते रोज काहीतरी नवीन पोस्ट टाकतायत. आणि खूप त्यांची म्हणजे तुम्ही त्यांची तयारी बघून तुम्ही सगळे एक्साइट होणार आहात. आणि अदिती मॅम जॉईन होऊ शकत नाही आहेत. मी परत एकदा रिक्वेस्ट पाठवते.
Mm, let's just wait for few minutes. आय थिंक काहीतरी टेक्निकल इश्यू आहे, त्यामुळे त्यांना जॉईन करता येत नाही. मॅम इज स्टील अनेबल टू जॉईन. लेट्स जस्ट वेट फॉर सम टाइम आणि आपण बघूया काय होतं. अदिती मॅम, ओके थांबा. आय थिंक अदिती मॅम जॉईन करू शकत नाही आहेत. तोपर्यंत मगाशी जसं मी म्हटलं की दिस इज अवर सेकंड लाईव्ह सेशन आणि बेसिकली व्योमनी व्योमोत्पत्ती ही कन्सेप्ट आमच्या डोक्यात का आली तर वेगळ्या वेगळ्या म्हणजे आमच्या जे प्लॅटफॉर्मचं नाव आहे ते व्योमन आहे. तर म्हणजे इट इज बेसिकली अ फ्री स्पेस फॉर संस्कृत. आणि आम्हाला असं वाटलं की देर आर मेनी अदर पीपल हू हॅव टेकन इनिशिएटिव्ह फॉर संस्कृत. आकांक्षा, आय एम नॉट एबल टू ॲड हर, म्हणजे मला त्या दिसतच नाही आहे. येस मॅम, मी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली आता. येस, येस. फायनली. नमो नमः. नमो नमः. मधुरा. आणि थँक्यू सो मच. येस मॅम, येस. माझं नाव मधुरा. हा. ओ, थँक्यू सो मच मॅम की आलात. आणि अपॉलॉजीज की थोडा टेक्निकल इश्यू झाला सुरुवातीला. नाही नाही, होऊ शकतो, कारण येस. सो माझ्यासाठी पण सगळं नवीन आहे. सो इवन आय एम लर्निंग. अँड थँक यू फॉर गिव्हिंग मी येस, दिस अपॉर्च्युनिटी. मोस्ट प्लेजर मॅम. सो बिफोर वी बिगिन, मी मगाशी जसं म्हणत होते की व्योमनी व्योमोत्पत्ती हे आम्ही व्योमनने सुरू केलेलं एक सेशन आहे, ज्याच्यात आम्ही संस्कृतमधल्या ज्या नवीन इमर्जिंग फील्ड्स आहेत किंवा अशा अनेक व्यक्ती आहेत ज्या संस्कृतच्या क्षेत्रात काहीतरी वेगळं कार्य करतात. म्हणजे संस्कृत ही जनरली अशी एक मानलं जातं की टीचिंग किंवा रिसर्च किंवा अशा काही सरधोपट मार्ग संस्कृतमध्ये आहेत असं मानलं जातं. पण आता आदिती मॅम आहेत किंवा असे अनेक जण आहेत जे संस्कृतमध्ये सुद्धा वेगळ्या वेगळ्या दिशांनी काम करतायत, वेगळ्या वेगळ्या अपॉर्च्युनिटीज निर्माण करतायत. तर त्याचं पहिलं सेशन झालं, त्याच्यात आपण जी तरुण पिढीतली मंडळी आहेत, म्हणजे राधिका साठे, संस्कृत एज्युकेशन फोरम किंवा संस्कृत फॉर यू लिंग्वा फिले, संस्कृत स्वाध्याय मला, तर ह्यांच्या आपण मंडळींशी इंटरॅक्शन केलं. आणि आज आपल्याबरोबर केळकर कॉलेजच्या अदिती माधवन मॅम आहेत, सगळ्यांच्या लाडक्या.
अरे आणि बापरे. आपण सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांची थोडक्यात ओळख करून देते. तर अदिती मॅम सध्या वझे केळकर कॉलेजमध्ये संस्कृतच्या प्राध्यापिका आहेत आणि त्यांना रघुनाथ पंडित नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे 2019 सालचा फॉर दी मोस्ट क्रिएटिव्ह संस्कृत टीचर. आणि त्यांनी केळकरच्या आधी त्यांनी फादर ॲग्नेल मल्टिपल पर्पज स्कूल, MET ऋषिकुल विद्यालय, श्री श्री रविशंकर विद्या मंदिर ह्या सगळ्या शाळांमधनं त्या संस्कृतच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. त्या काय म्हणतात त्यांनी संस्कृत केंद्र जे आहे IESचं तिथे त्या ट्रेनर होत्या आणि त्याच्यानंतर त्या टीचिंग फॅकल्टीच्या मेंबर होत्या. त्यांनी त्या 8वी ते 10वीच्या मुलांना संस्कृतच्या ग्रामरमध्ये स्पेशल गायडन्स आणि मदत करतात. त्या रुईयाच्याच विद्यार्थी आहेत हे आमच्यासाठी एक विशेष आहे. आम्ही सगळे सुद्धा रुईयाचेच विद्यार्थी आहोत आणि त्यांनी सुद्धा त्यांचं BA आहे संस्कृत ते रुईयातनं केलं. पुढे त्यांनी MA इन संस्कृत, B.Ed आणि पुढे MPhil हे त्यांनी मुंबई युनिव्हर्सिटीतनं केलं संस्कृतमधनं. त्यांनी संस्कृत आणि संगीत किंवा षाडगुण्य अशा अनेक विषयांवर वेगळे वेगळे प्रोजेक्ट्स केलेत. आणि त्यांनी शी वॉज अ विनर ऑफ टीचिंग एड वर्कशॉप इन संस्कृत ॲट IES केंद्र. आणि तसेच त्यांनी संस्कृतमधल्या वेगळ्या वेगळ्या विषयांवर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पेपर्स प्रेझेंट केलेत SP मध्ये किंवा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी. आणि त्या शी इज अ मेंबर इन बोर्ड स्टडीज फॉर टेक्स्टबुक्स फ्रॉम 8th to 10th आणि 11th आणि 12th. तर ह्यांच्या सगळ्यांच्या टेक्स्टबुक्स साठी त्या बोर्डवर त्या आहेत. तर आणि ह्या सगळ्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ध्रुवा संस्कृत महोत्सव जो केळकर कॉलेजनी 5 वर्षापूर्वी सुरू केलेला. तर हा सुरू करण्याच्या सगळ्या काय म्हणतात करवित्या सगळ्या अदिती मॅम आहेत. आणि आज आपण ध्रुवा संस्कृत महोत्सव आणि शिवाय इतर संस्कृत अशा सगळ्या विषयावर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आणि मी स्वतः प्रचंड एक्सायटेड आहे. आणि आय एम शुअर आता ध्रुवाचे पण बरेच कार्यकर्ते इथे दिसत आहेत मला. सो आय एम शुअर एव्हरीवन इज व्हेरी एक्सायटेड. सो अधिक विलंब न करता आपण सुरुवात करूया. थँक्यू सो मच मधुरा. किती काय काय, बापरे, मलाच घाबरवून टाकशील असं काय काय सांगितलंस. आणि ग्रेट अप्रिसिएशन टू व्योमन, कारण खूप छान काम करताय तुम्ही. इतक्या कमी वयात इतकं छान प्लॅटफॉर्म सगळ्यांना उपलब्ध करून दिलायत आणि तुमचे बरेचसे लेक्चर्स मी ऐकलेले आहेत स्वतः. त्यामुळे खूप खूप तुमचं अभिनंदन. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आणि सो आपण ध्रुवाविषयी बोलूच या, पण आपण सुरुवात करूया ते मॅम आपण तुमच्यापासून सुरुवात करूया. तर तुम्ही नक्की संस्कृत कसं निवडलं आणि संस्कृतमध्ये करिअर करायचं हे कधी ठरवलं? ऍक्च्युली आत्ताच्या इतकं ना त्यावेळेला 10वीला असतानाच काही ठरलेलं आहे वगैरे असं फार काही नसायचं. त्यामुळे सगळेच चाच पडत असायचे. पण काही माझी स्वतःची प्रिन्सिपल्स होती. म्हणजे मी मुद्दाम ही इथे नमूद करू इच्छिते, कारण ज्यावेळी आपण वेस्टर्न कल्चर ब्लाइंडली फॉलो करतो, सगळी डेट संस्कृती वगैरे वगैरे, तर बेसिकली त्यांचं वर्क कल्चर आपण फॉलो करावं, ते आपण नक्की घ्यावं. आणि ते काहीतरी कुठेतरी कसं माहित नाही, पण एक 10वी पासून माझ्या मनात होतं की लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि जे काही आपण यापुढे शिकू, म्हणजे 10वी किंवा 12वी आपल्याला आई वडिलांनी दिलं हे खूप मोठं आहे, पण त्याच्या पलीकडचं जर काही शिक्षण घ्यायचं असेल तर ते आपल्या पायावर आपण घ्यायला हवं, हा एक विचार कुठेतरी मनामध्ये होता. आणि योगायोगाने 10वीला खूप चांगले मार्क मिळाले. त्यामुळे म्हणजे संस्कृतमध्ये. त्यामुळे असं झालं की ऑप्शन्स खूप होते. गाणं आवडत होतं, ड्रॉइंग मध्ये पण इंटरेस्ट होता, पण थोडंसं असं होतं की बऱ्याच गोष्टीत इंटरेस्ट आहे पण सगळंच येत आहे असं नाही. तर त्यामुळे त्यातल्या त्यात पैशाच्या दृष्टीने, आर्थिक दृष्टीने आपल्याला विचार करायचा झाला तर लवकरात लवकर स्वतःचं शिक्षण स्वतः कसं घेता येईल, तर त्यासाठी आर्ट्सला जावं, म्हणजे इंजिनिअरिंग किंवा मेडिकल सारखा मोठा खर्च नसेल आणि आपल्याला झेपेल असं स्ट्रीम निवडावी, असं एक होतं. आणि त्यातनं रुईयामध्ये ऍडमिशनला आल्यानंतर अर्थातच ऍडमिशन डेस्कवरती गोखले मॅडमना बघितल्यानंतर निर्णय निश्चित झाला. हे काही वेगळं सांगायला नको आपल्या सगळ्यांना. आणि मग जे 10वी पासून म्हणजे जे संस्कृतने मार्क दिले आणि तेव्हापासून जे बोर्ड दिलं संस्कृतनी, ते आज तागायत अगदी कडेवर उचलून घेतलेलं आहे संस्कृतनी.
खरंय. क्या बात है. म्हणजे हम्म. एक तर म्हणजे मला असं म्हणावंच लागेल की जेव्हा रुईया आणि संस्कृतचा विषय येतो तेव्हा तो गोखलेबाईंचं नाव घेतल्याशिवाय पुढे म्हणजे जातच नाही कोणी, जाऊच शकत नाही. आणि दुसरं अगदीच. मला पटलं म्हणजे अगदी की म्हणजे संस्कृत जो आज एक सगळ्यांच्या मनात काय म्हणतात एक टॅबू किंवा एक असा हे झालंय की संस्कृतमध्ये करिअर केल्यावर पैसे मिळत नाहीत किंवा हा खरं तर चुकीचा आहे खूप. म्हणजे कारण संस्कृत ही एक भाषा म्हणून खूप समृद्ध आहे आणि म्हणजे ती शिकताना खूप आनंद मिळतो. आणि म्हणजे मी स्वतः संस्कृतची विद्यार्थिनी आहे त्यामुळे मी हे नक्की सांगू शकते की किती आनंद मिळतो ती भाषा शिकताना. आणि त्यात गोखलेबाईंसारखी जर का तुम्हाला प्रोफेसर असतील तर तर म्हणजे सांगायलाच नको. आणि त्यातनं पुढे करिअर, त्यामुळे त्यातनं आनंद, पैसे सगळंच मिळतं. त्यामुळे डेफिनेटली म्हणजे अगदी ह्यात डाऊटच नाहीये. आणि आता आपण ध्रुवाकडे येऊया. तर ध्रुवाविषयी बोलताना सगळ्यात पहिले आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल की नक्की ध्रुवाची कल्पना कधी आणि कशी सुचली. ती एक गंमत आहे. म्हणजे एकतर मी स्टुडंट्सच्या मताला खूप महत्त्व देते पहिल्यापासून. त्यामुळे त्यांना जे आवडतं ते करावं, तरच आपल्याला जे आवडतं ते देऊ शकतील, असं एक वाटतं. त्याच्यामुळे जरी आमच्याकडे म्हणजे केळकर कॉलेजला 12वी पर्यंतच संस्कृत आहे, पण जसं आपण गोखले मॅडमशी कॉलेज सुटल्यानंतर सुद्धा जोडलेले असतो, तशी ही मुलं सुद्धा त्यांचा एक फायदा असतो की कॉलेजमध्येच असतात. जरी संस्कृत घेता आलं नाही तरी ही मुलं सतत भेटत असतात. बरोबर. त्याच्यातल्या माझ्या 2 विद्यार्थिनी, त्यांचं नाव घेतल्याशिवाय, कारण ध्रुवा म्हटलं की त्यांचं नाव येतं, अनुजा साठे आणि संपदा जोशी, ज्या आजपर्यंत त्यांनी ध्रुवाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तर ह्या 2 हट्टी मुलींमुळे खरं तर ध्रुवाची संकल्पना आली पुढे. कारण त्या दरवेळी मला भेटल्या, कुठेतरी रस्त्यात भेटायच्या, ज्युनियर कॉलेज आणि डिग्रीच्या वेळामधून जाता येता कधी भेटल्या की त्यांचा एकच हट्ट असायचा की मॅडम आपण संस्कृतचं काहीतरी करूया. आणि एक दिवस असंच आपला जसा रुईयाचा उत्सव असतो तसा केळकर कॉलेजचा फेस्ट आहे. अरे आमचा फेस्ट डायमेन्शन्स. तर डायमंड. हा, तर त्यामुळे डायमेन्शन्स चालू असताना ते जे वातावरण असतं, तर त्या वातावरणामध्ये ह्या मला अशाच वाटेमध्ये दिसल्या कॉलेजमध्ये. आणि परत त्यांचं टुमणं सुरू झालं की मॅडम आपण संस्कृतमध्ये असंच काहीतरी करायचं हो, असं काय, आणि सगळ्यांना भारावून टाकेल असं काहीतरी संस्कृतचं करूया. आणि मग तेव्हा असं वाटलं की मग संस्कृतचा फेस्टच का करू नये, आणि म्हणजे जे आजच्या युथला कनेक्ट करू शकेल आणि ज्याच्यातनं एक होतं की संस्कृत म्हणजे केवळ पुस्तकी किंवा पंडितांची भाषा, किंवा जर मला काही फार मोठे ग्रंथ किंवा फिलॉसॉफी, भरताचं नाट्यशास्त्र असं जर वाचायचं असेल तरच मला संस्कृत घ्यायला हवं, असं काहीतरी कुठेतरी नको, कुठेतरी खेळीमेळीचं टीनेजर्सशी जोडलं जाईल असं संस्कृत काहीतरी हवं. आणि त्यातनं मग फेस्ट हीच सगळ्यात जवळ जाणारी संकल्पना वाटली आणि अरे एक वा. एक करत करत मग पुढे सुरू झालं. क्या बात आहे. आणि मला वाटतं की संस्कृतमधनं किंवा पूर्णपणे संस्कृतसाठी असं एखादं फेस्ट तयार करणं ही म्हणजे जसं तुम्ही म्हणालात कल्पना फार भन्नाट आणि युनिक आहे. आणि ती सुचणं हेच खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यापुढे ते एक्झिक्यूट करणं म्हणजे असं म्हणतात की म्हणजे प्रत्येक संकल्पना एक्झिक्यूट करायला त्याच्यामागे प्रचंड कष्ट आणि हे लागतात. तर आणि तर हा सगळा प्रवास नक्की कसा होता. कारण म्हणजे एक एक फेस्ट करायचं तर त्याला प्रचंड मनुष्यबळ लागतं, स्पॉन्सर्स लागतात, परमिशन्स आणि बऱ्याच गोष्टी त्याच्या मागे असतात. आणि त्यात सुद्धा संस्कृतचं फेस्ट म्हणजे ही काय फार प्रचलित कल्पना नाहीये. तर मग संस्कृतचं फेस्ट हे लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं आणि मग त्याच्यासाठी तुम्ही काय काय केलं तेव्हा. अ, एकतर सगळं मुलांकडनंच शिकले, कारण फेस्ट करणं, तो ऑर्गनाईज करणं मुलांनी इतर म्हणजे डायमेन्शन्स मध्ये काम करताना कमिटीजमध्ये काम केलेलं होतं, व्हॉलेंटियर म्हणून काम केलेलं होतं. तर मी घेताना आता या दोघींची नावं घेतली कारण तिथून सुरुवात होते. पण ध्रुवाच्या टीम मध्ये येणारा प्रत्येक जण हा एक एक महत्वाची वीट आहे. त्यामुळे प्रत्येकाचं नाव घ्यायचं झालं तर खूप मोठी लिस्ट आहे, पण या प्रत्येकाचं योगदान इतकं महत्वाचं आहे की एकदा तो जोडला गेला आणि त्याने जबाबदारी अशी सांभाळली की मला कधी सांगायला लागलं नाही की तुझ्याकडनं हे अपेक्षित आहे. हे त्यांचं संस्कृतवरचं प्रेम. आणि मुद्दाम इथे मी नमूद करीन की संस्कृतचेच विद्यार्थी या टीम मध्ये नाहीत. आयटी बीएससी केलेली मुलं आहेत, किंवा गेल्या वर्षीचा
म्हणजे अगदी आमची परंपराच आहे म्हणायला हरकत नाही की गेली 2 वर्ष आमचा जो स्टुडंट कोऑर्डिनेटर आहे ते झुओलॉजी डिपार्टमेंट, सोशोलॉजी डिपार्टमेंट ज्यांनी स्वतः संस्कृत शिकलेलं नव्हतं आधी, अशी सगळी मुलं सुद्धा जोडलेली आहेत. त्यामुळे असं नाही की त्यांना संस्कृत येतंय का, त्याऐवजी त्यांना जे येतंय त्याचा संस्कृतसाठी उपयोग करून घेता येतोय का, आणि ह्या मुलांना पण ती बांधिलकी वाटते आज तागायत. म्हणजे ही सगळी मुलं, पहिल्या वर्षीपासूनची सगळी मुलं आज पास आउट होऊन गेलेली आहेत बाहेर. तरी पण ध्रुवाची कामं, आता PR वगैरे तुम्ही बघत असाल, सगळं इन्स्टावरती चालू आहे, FB वर चालू आहे, हे सगळं ही मुलं आपापल्या ठिकाणी बसून करत असतात. त्याच्यामुळे हा सगळा प्रवास, हे सगळं मुलांकडनं शिकत किंवा अनुभवातनं एकेका असं मोठं होत आलो. कारण स्पॉन्सर्स मिळणं हाच मोठा हे होता की संस्कृतच्या फेस्टला खरं. आधी त्यांना कन्व्हिन्स कसं करणार आणि स्पॉन्सरशिप मिळणार कशी. पण हो. एक होतं की हितचिंतकही बरेच होते, म्हणजे विद्यार्थी जसे आहेत तसे माझे मित्रमैत्रिणी, ज्यांना वाटलं की हे काहीतरी चांगलं होतंय, तर या सगळ्या लोकांनी कोण कोण स्पॉन्सर होऊ शकतील याची माहिती दिली, याच्यासाठी प्रयत्न केले आणि त्याच्यातनं स्पॉन्सरशिप उभी राहत गेली. पण त्यातून अजून एक गंमत म्हणजे येणाऱ्या जजेस किंवा पाहुणे किंवा व्हॉलेंटियर्स या कोणीही कधीही असं फार मोठी अपेक्षा केली नाही. त्याच्यामुळे जी काही स्पॉन्सरशिप मिळतीये त्याच्यामध्ये अंथरूण पाहून पाय पसरावं या न्यायाने सगळा फेस्ट आमचा कधी म्हणजे कमी पडलं नाही. जे मिळालं त्याच्यात खूप छान झालं सगळं. वा. मला वाटतं म्हणजे फक्त संस्कृतचं प्रेम आणि म्हणजे तुमच्यासारख्या शिक्षकांची पुण्याई ह्याच्यावर जेव्हा माणसं एकत्र येतात तेव्हा त्याला ध्रुवा महोत्सव असं म्हणता येईल. क्या बात आहे. आणि आता इथे मला एक प्रश्न पडलाय की ध्रुवा हे नावच का होतं? म्हणजे ध्रुवा हे नावच, मला वाटतं आकांक्षाने पण हाच प्रश्न विचारलाय की ध्रुवा हे नाव तुम्ही का ठरवलं? येस. कसं आहे ना, मला इथे एकेकाचं असं नाव घ्यायचं म्हटलं की इतरांवर अन्याय होईल का काय असं वाटतं. मी जसं मगाशी म्हटलं की प्रत्येकच माणूस महत्वाचा आहे, मग ते माझे मित्रमैत्रिणी किंवा माझे शिक्षक किंवा कॉलेजचं पूर्ण मॅनेजमेंट कोणीही असू दे. तर ह्याच्यामध्ये आता परत नाव घ्यायलाच लागेल, कारण त्याच्यामुळे ध्रुवा हे नाव मिळालंय महोत्सवाला. तर श्रीहरी गोकर्णकर, डॉक्टर श्रीहरी गोकर्णकर आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. नाव जेव्हा आम्ही ठरवत होतो त्यावेळी खूप नावं निघाली, मुलांनीही भरपूर काय काय उत्खनन करून नावं काढली त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार. पण अर्थातच श्रीहरी सरांचं नाट्यशास्त्रावरचं काम आणि इतर अनेक बाबतीतलं काम आपल्याला माहिती आहे. तर त्यातनं त्यांनी जी ध्रुवा संकल्पना सांगितली, भरताच्या नाट्यशास्त्रामध्ये भरतमुनींनी ज्या ठिकाणी संगीत, नृत्य, अभिनय आणि पांडित्य या सगळ्या गोष्टी ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याला ध्रुवा असं नाव दिलेलं आहे. आणि अर्थातच या सगळ्या गोष्टी आपल्याला ध्रुवा महोत्सवामध्ये अपेक्षित आहेत. त्यामुळे हे नाव सांगितल्यानंतर अजून विचार करायची गरजच लागली नाही. मस्तच मस्तच. आणि म्हणजे या नावामागची सुद्धा ही एक वेगळी कथा आहे किंवा त्या नावाला पण इतका मोठा आशीर्वाद आहे आणि नक्कीच. खरंच खूप भारी आहे. आणि मी स्वतः गेली 2 वर्ष ध्रुवामध्ये भाग घेते. ध्रुवाचं हे 5वं वर्ष आहे आणि दरवर्षी काहीतरी वेगळी थीम किंवा एक विषय ध्रुवाचा असतो. म्हणजे मला वाटतं पहिल्या वर्षी एक काही ठराविक विषय नव्हता, पण त्यानंतर सिने संस्कृतम होती 1 वर्ष, मग पूर्णब्रह्म ध्रुवा होती, त्यानंतर संस्कृतेन क्रीडा क्रीडयाच्या संस्कृतम गेल्या वर्षीची हे होती, आणि बरोबर, यावर्षी क्या बात आहे. आणि यावर्षी रामपंचायतन आहे. तर ह्या सगळ्या थीम्स तुम्ही नक्की कशा ठरवता आणि मग त्यानुसार म्हणजे मुळात अशी थीम असावी हे कसं सुचलं आणि मग कशा काय ह्या थीम्स तुम्ही ठरवत आलात? आणि या वर्षीची ही थीम जी रामपंचायतन आहे ती कशी काय ठरली? पहिल्या वर्षी सगळंच नवीन होतं, त्याच्यामुळे पहिलं वर्ष आम्ही काहीच अशी आधी कल्पनाच डोक्यात आली नाही की अशी काही थीम असावी. पण दुसऱ्या वर्षाकडे जसं आम्ही गेलो तेव्हा असं वाटलं की आता जर आपण काही विषय किंवा काही लिमिटेशन्स ठेवले नाहीत तर पुन्हा त्याच गोष्टी येतील. कारण संस्कृत म्हटलं की एक साधारण शिवतांडव स्तोत्र, महिषासुरमर्दिनी स्तोत्र, एक ठराविक गोष्टीच येतात. तर मग आता ह्याला काहीतरी कुठेतरी नाविन्य आणलं पाहिजे, प्रत्येक वेळेला त्याच त्याच गोष्टी नकोत, आणि त्यातनं आपल्यालाही काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे. या दृष्टीने विचार केल्यानंतर दुसऱ्या वर्षीच्या आमच्या टीमनी, ज्याच्यामध्ये जुई, अनुष्का अशा सगळ्या मुली होत्या,
तर त्या लागल्या कामाला आणि म्हणे नाही आपण काहीतरी वेगळं करूया. आणि हे सगळं चर्चेमधूनच आलं की काय थीम असली पाहिजे. हे सगळं व्हॉलेंटियर्स चर्चा करत करत, म्हणजे थीम ठरवणं हा एक वेगळा विधी असतो ज्या वेळेला ध्रुवाची सुरुवात होते त्यावेळेला. तर आणि ही थीम कोणीही सांगतं, जसं जुईने सिने संस्कृतम ही थीम सांगितली, चित्रपटसृष्टी. खरं तर आधी थीम ठरल्यानंतर मलाच मोठा प्रश्न पडायचा की ही थीम आणि संस्कृत आपण जोडायचं कसं, करायचं काय नक्की. कारण महोत्सव म्हणजे नक्की काय असतं. या ठिकाणी कोणतंही पेपर प्रेझेंटेशन नाही बरोबर. किंवा कोणतीही चर्चा नाही. तर आपल्याला या थीमला धरून खेळ बनवायचे, हे आमच्याचसाठी चॅलेंज आहे. त्यामुळे जी काही आम्ही थीम घेऊ ती म्हणजे आपणच स्वतः पायावर कुऱ्हाड मारल्यासारखं आहे. त्यामुळे चित्रपट आणि संस्कृतचा संबंध कसा जोडायचा, असं एक एक खेळ कसे घ्यायचे याचा विचार करत करत मग मुलं ते कनेक्ट करतात. मी खरंच सांगते, मला स्वतःला काहीच करावं लागत नाही. एक संस्कृतचा आणि भाषेचा भाग सांभाळायचा म्हटला तर बाकीचं सगळं प्रत्येक वेळेला मुलं विचार करतात कोणता खेळ कसा घ्यायचा, तो थीमशी कसा जोडता येतोय, आणि होत जातं सगळं. म्हणजे ट्रू टीम वर्क, टीम स्पिरिट ध्रुवामध्ये दिसून येतं. आणि हे म्हणजे नक्कीच. फक्त प्लॅनिंगचा भाग तर आहेच, म्हणजे तुम्ही जसं म्हणालात, पण ॲज अ पार्टिसिपंट म्हणून पण जेव्हा आम्ही केळकरमध्ये येतो ध्रुवासाठी, तर तेव्हा जी सगळी एनर्जी तिथे असते, म्हणजे एकतर किती कितीतरी ठिकाणाहून पार्टिसिपंट्स येतात आणि त्या सगळ्यांना बघूनच तो उत्साह असतो तो द्विगुणित होतो. कारण शाळेतली मुलं असतात, कॉलेजमधली असतात, सगळीकडनं लोक आलेली असतात. आणि काय म्हणतात ते ऍक्च्युली एक असं मेळा असतो तो सगळ्या संस्कृत प्रेमींचा. आणि तिथे मी ते पण थोडंसं तुला मध्ये थांबवते. तू जे शाळेतली पण हो. म्हणालीस त्याबद्दल थोडंसं बोलते इथे मी, की येस येस. हे अपेक्षित होतं की संस्कृत 8वी पासून सुरू होतं आणि मग बरोबर. पुढे त्याचं भविष्य काय आहे हे मुलांना जर त्या शाळेत असतानाच कळलं, की कॉलेजमध्ये गेल्यानंतर संस्कृत कसं दिसतंय आणि ते जर अशा पद्धतीने त्यांच्या समोर आलं, तर ते अजून त्या संस्कृतच्या जवळ जातील. त्यामुळे हा महोत्सव शाळेपासून ते डिग्री कॉलेजपर्यंत हा एकसंध असावा, संस्कृतशी संबंधित असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी असावा. त्यामुळे तिथे हे जे तू म्हणतेस ते वातावरण अशा पद्धतीचं असतं. खरंय. आणि म्हणजे शाळेकडनं पण म्हणजे खूप चांगला प्रतिसाद ध्रुवाला आतापर्यंत मिळत आला आणि नक्की यापुढे मिळत राहणारच आहे, त्याबद्दल शंका नाही. पण जेव्हा इतकी सगळी माणसं एका ठिकाणी असतात तेव्हा ते सगळं कोऑर्डिनेट करणं, कारण एका वेळी अनेक इव्हेंट, म्हणजे आता अनेक स्पर्धा एका वेळी चालू असतात, काही ऑडिटोरियममध्ये, काही अशा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी स्पर्धा सुरू असतात. तर त्यांचं कोऑर्डिनेशन करणं किंवा त्यांचं PR करणं ही सगळी खूप मोठी जबाबदारी असते. आणि ती सगळी म्हणजे मी जी 2 वर्ष अटेंड केल्यात, मला अतिशय ती अगदी सगळं सुरळीत पार पडलेलं दिसलंय. आणि म्हणजे ह्याच्यात खरंच तुमचं आणि तुमच्या सगळ्या टीमचं खूप कौतुक आहे की इतकी मोठं फेस्ट सुद्धा इतक्या सुरळीतपणे पार पडलंय. तर आपण आता यावर्षीच्या ध्रुवाकडे येऊया. अदिती मॅम, तुम्ही मला ऐकू शकता का? कारण मला तुम्ही दिसत नाही आहात. येस, आता मला तुम्ही दिसताय. हो हो. अ, तर थोडं तू जे मध्ये बोलत होतीस त्याबद्दल परत बोलते मी, की जे कोऑर्डिनेशन वगैरे सगळं तुला दिसतं, तर त्याच्यात एक अजून ऍडिशनल मुद्दा असा आहे की त्यावेळेला कॉलेज सुरू, बरोबर. सगळ्यांनाच माहिती आहे की पूर्ण कॉलेज त्या फेस्टसाठी दिलेलं असतं. पण ध्रुवा फेस्ट चालू असतो, तो अर्थात संस्कृतचा आहे, एका कोपऱ्यातला फेस्ट आहे. तर या इतर लेक्चर्सना कुठल्याही प्रकारची काही त्रास न होऊ देता हे आपलं सगळं काम चाललेलं असतं. हो. अर्थातच त्यावेळी सुद्धा म्हणजे परीक्षा असतात डिग्री कॉलेजच्या, ते सगळं टाइम टेबल वगैरे बघायला लागतं. पण त्या ह्याच्यात हो. आमचे प्रिन्सिपल डॉक्टर शर्मा सर, व्हाईस प्रिन्सिपल जोशी सर, हे सगळं जे काही असेल ते मदत करायला तयार असतात. आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच मुळात आधी आहे की असा महोत्सव करायला कोणीतरी आधी हो म्हणायला लागतं. आपण मनात आलं आणि केलं असं नाही होत, कारण आपण कॉलेजमध्ये आहोत. तर हे पाठबळ ह्या कॉलेजच्या सगळ्या लोकांनी दिलं पहिल्यापासून, त्यामुळेच हे शक्य झालं. खरंच. आणि आता आपण म्हणजे जसं आकांक्षाने कमेंट्समध्ये लिहिलंय की 300 पेक्षा जास्त पार्टिसिपंट्स दरवर्षी ध्रुवाला असतात. आणि मला वाटतं हे ध्रुवाचं खूप मोठं यश आहे की
इतक्या सगळ्या संस्कृत प्रेमींना आणि संस्कृतच्या विद्यार्थ्यांना ध्रुवा एकत्र आणू शकते एका व्यासपीठावर, त्यांना एक व्यासपीठ देऊ शकतंय आणि खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे. तर आपण आता यावर्षीच्या ध्रुवाकडे येऊया. आणि सगळ्यात पहिले म्हणजे मला वाटतं मार्चमध्ये लॉकडाऊन डिक्लेअर झाला, त्यामुळे जर का आता फेस्टिवल करायचं तर ते ऑनलाईन करावं लागणार. तर ध्रुवा ऑनलाईन करायचं म्हणजे खरं तर फेस्टिवल ऑनलाईन करणं खूप कठीण आहे. तर तुम्ही कसं ठरवलं आणि त्यानंतर आता तुमचे पुढचे प्लॅन्स काय आहेत की इव्हेंट्स कशा पद्धतीने, कारण ऑनलाईन कसं म्हणजे. पुन्हा इकडे मी एक प्रातिनिधिक म्हणून एकच नाव घेते. प्रथमेश हा मी म्हटलं BSc IT केलेला मुलगा आहे, ज्याने पहिल्या वर्षीपासूनच ध्रुवाचं टेक्निकल गोष्ट सांभाळली. आणि ह्या वर्षी अर्थातच तो महत्वाचा होता, कारण करायचं काय नक्की या सगळ्या परिस्थितीमध्ये. आणि मुलं तर काय गप्प बसायला तयार नाहीत की असं आहे म्हणून ध्रुवा करायचं नाही, याला काही मान्यता नव्हती. तर अर्थातच प्रथमेश, मी म्हणते प्रातिनिधिक नाव आहे, पूर्ण टीम ही टेक्निकल गोष्टी सांभाळणारीच आहे. तर ह्या सगळ्या टेक्निकल टीमनी पूर्ण आश्वासन दिलं की आपण ऑनलाईन करूया, ज्या काही नवीन गोष्टी शिकायला लागतील त्या आम्ही सगळ्या शिकतो. अर्थातच मी पण शिकतेय नवीन नवीन गोष्टी. आणि नुकतंच रामायण आणि रामाचं सगळं वातावरण, मुळात आधी रामायण ही सिरियल टीव्हीवरती दाखवल्यामुळे बऱ्याचशा मुलांनी ती बघितली. आम्ही बघितलेलीच होती आमच्या लहानपणी, पण आता पुन्हा नव्या पिढीने पण ती बघितली. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये कुठेतरी मुलांना थोडंसं सोपं जाईल शोधायला, किंवा अवेलेबल असेल, कारण आपल्याला सिंगिंग इव्हेंट असतो, डान्स इव्हेंट असतो. तर ज्यावेळी क्रीडा आणि खाद्य हे विषय होते त्यावेळी नाही म्हटलं तरी थोडंसं शिक्षकांना जास्त त्रास झाला होता. त्यांना स्वतःला काही गाणी तयार करावी लागली होती, संवाद तयार करावे लागले होते. तर अर्थात हे असं नवीन होणं अपेक्षित आहेच, म्हणूनच खरं तर हे ठेवलेलं आहे. पण आता जेव्हा आपण भेटू शकत नाही आहोत, लायब्ररीत जाणं शक्य होणार नाहीये, तर अशा वेळी जे इझिली काही करता येईल, काही गोष्टी अवेलेबल असतील नेटवरती, रामायणाबद्दल सगळंच आहे अवेलेबल. आणि थोडंसं माझ्या मनात एक असं आहे की या सगळ्या निगेटिव्ह वातावरणामध्ये पॉझिटिव्हिटी देणारी अशी थीम. तर या दृष्टीने रामपंचायतनम. आणि दुसरी गोष्ट, एक 5वं वर्ष आहे, त्यामुळे 5 पंच हा शब्द कुठेतरी हवा होता आम्हाला. तर त्यामुळे अनेक पंच असलेले संकल्पना आम्ही बघितल्या, पण त्या सगळ्या संकल्पना तितक्या अपील नाही झाल्या जितक्या या इतर गोष्टींना रामपंचायतनम ही अपील झाली. आणि त्यामुळे रामपंचायतनम ही नक्की झाली. आता होणारे जे इव्हेंट्स आहेत त्याच्यामध्ये सिंगिंग, डान्स, शॉर्ट फिल्म आणि मोनो ऍक्टिंग हे 3 इव्हेंट्स आहेत, ज्याचे व्हिडिओज करून पार्टिसिपंट्स आम्हाला पाठवू शकतील. आणि बाकीचे इव्हेंट्स हे 3रा आठवडा हा आपण ध्रुवा सप्ताह म्हणून करतोय, कारण आता ह्यावर्षी एकाच वेळी अनेक गोष्टी होणं शक्य नाहीये, जसं आपण एका दिवसात दरवर्षी करतो. तर रोज संध्याकाळी 4 वाजल्यापासून, म्हणजे मला माहिती आहे की काही ठिकाणी शाळांमध्ये परीक्षा सुरू असतील, ऑनलाईन असतील तरी, तर संध्याकाळच्या वेळी असणार आहे. त्याच्यामुळे आणि ऑनलाईन आहे, कोणीही आपलं घर सोडायचं नाहीये. सरकारी नियमांप्रमाणे कुठेही आपण एकत्र येणार नाही आहोत. इथे काही कमेंट्समध्ये मी वाचलं की संस्कृत वातावरण आता यावर्षी नसणार आहे, पण मला वाटतं की सगळेजण ऑलरेडी त्या संस्कृत वातावरणात बुडालेले आहेत. जरी वातावरण नसलं तरी मनामध्ये ते तयार झालेलं आहे. आणि कारण आपण सगळे काम करतोय त्या ध्रुवाच्या स्पर्धांवरती. तर बाकीचे सगळे इव्हेंट्स हे 17 ते 21. पुन्हा जरी आपण सप्ताह म्हटलं तरी योगायोगाने 5च दिवस मिळत आहेत 5व्या वर्षामध्ये. त्यामुळे 17 ते 21 या 5 दिवसांमध्ये रोज इव्हेंट्स होणार आहेत संध्याकाळी. आणि ह्या रोज ऑनलाईन होणाऱ्या इव्हेंट्समध्ये कॉमिक, एक सरप्राईज इव्हेंट असणार आहे, वक्तृत्व, क्विज असेल, श्लोक पठन आहे आणि ट्रेजर हंट आहे, जो आमचा दरवर्षीचा खूप हिट असा इव्हेंट आहे. तो ट्रेजर हंट सुद्धा असणार आहे. सही. आणि म्हणजे मला फार कुतूहल आहे की हे सगळे इव्हेंट्स आता ऑनलाईन नक्की कसे होणार आहेत. म्हणजे डान्स, शॉर्ट फिल्म, गाणी हे मी म्हणजे व्हिडिओ पाठवायचे किंवा हे इमॅजिन करू शकते, पण ट्रेजर हंट ऑनलाईन कसा घेणार या बाबतीत मला फार कुतूहल आहे. आणि त्याच्यासाठी आता मी वाट बघते खरंच ध्रुवाची. आणि ध्रुवाची एंट्री पाठवायची शेवटची डेट मला वाटतं 8 ऑगस्ट आहे, जी आता 2 दिवसात 8 ऑगस्ट आहे लास्ट डेट आहे. तर जे बघतायत, जे कोणी व्ह्युअर्स आहेत, सगळ्यांना माझं आवाहन आहे की तुम्ही ध्रुवासाठी जास्तीत जास्त एंट्रीज पाठवा. आणि ह्या काय म्हणतात, तुमच्यासाठी एक आनंदाची पर्वणी ठरणार आहे तुम्ही जर का ध्रुवामध्ये भाग घेतलात तर. त्यामुळे आणि यावेळी ऑनलाईन आहे, त्यामुळे
मला वाटतं तुम्ही भाग घेणं जास्त सोपं असेल, तर नक्की जास्तीत जास्त लोकांनी ध्रुवामध्ये भाग घ्या, असं मी आवाहन करते. आणि धन्यवाद, आपण आता धन्यवाद. ध्रुवाविषयी बोलतोच आहोत, तर एक प्रश्न माझ्या मनात असा होता की आता आमचं हे जे ओव्हरऑल ही जी सिरीज चालली आहे, व्योमनी व्योमोत्पत्ती ही, तर ही काय म्हणतात, वेगळ्या वेगळ्या लोकांनी संस्कृतमध्ये कसं कॉन्ट्रीब्यूट केलंय ह्या विषयाशी साधारण निगडीत आहे. तर तुमच्या दृष्टीने ध्रुवाने संस्कृत या भाषेमध्ये कशा पद्धतीने योगदान दिलंय, तुम्ही काय सांगू शकाल? एकदा सांगशील काय प्रश्न विचारलास? हो. तर मी असं म्हणत होते की आमची ही जी सिरीज आहे व्योमनी व्योमोत्पत्ती ही, तर ही संस्कृतमध्ये नव्या उदयाला येणाऱ्या दिशा किंवा वेगळ्या वेगळ्या लोकांचं संस्कृतमध्ये योगदान ह्या विषयाशी निगडीत आहे. तर ध्रुवा ह्या एक एक महोत्सव म्हणून किंवा एक ऍक्टिव्हिटी म्हणून संस्कृतमध्ये कशा पद्धतीने योगदान देत आले आणि देते आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगू शकाल? अ, एक आमचा स्वतःचाच volunteers क्रीडा संबंधित अदिती मॅम, तुमचा आवाज थोडासा ब्रेक होतोय. अच्छा. हा, अ, आता आता येतोय. हं. तर या विषयाशी संबंधित पुस्तकांची चं वाचन करणं किंवा काही काही संस्कृत साहित्यात नक्की काय आहे हे शोधणं. यावर्षी मी खूप आनंदाने सांगते की वाल्मिकी रामायण वाचलेली मुलं या सगळ्या व्हॉलेंटियर्समध्ये बरीच आहेत. की आपल्याला जर प्रश्न काढायचे आहेत प्रश्नमंजुषेसाठी किंवा ट्रेजर हंटसाठी जर काही तयार करायचंय, तर या मुलांनी मुळात या वयामध्ये मला खूप कौतुक वाटतं ह्या सगळ्यांचं की त्यांनी रामायण वाचलं. तर अशा पद्धतीने मुलांना अर्थातच ज्यांना वाचनाची आवड आहे, मी मगाशी म्हटलं तसं ज्यांचा जो कल असेल, जे गुण असतील, त्या गुणांना खतपाणी मिळतं. त्याच्यामुळे जर टेक्निकल छान होतं, तर त्यांना आता ऑनलाईन कसं करायचं किंवा डिजिटल सर्टिफिकेट कसं द्यायचं, याच्यामध्ये जास्तीत जास्त नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. तर हे झालं आमच्या बाजूने, म्हणजे व्हॉलेंटियर्सची पण ग्रोथ होत राहते या सगळ्यातनं, कारण प्रत्येक ठिकाणी काहीतरी प्रॉब्लेम येतो. जेव्हा आपण ध्रुवा करतो ऍक्च्युअल त्या दिवशी, तर त्या ठिकाणी हॉस्पिटॅलिटी किंवा अचानक काही प्रॉब्लेम आला तर त्यावेळी काय करायचं, म्हणजे या सगळ्या गोष्टी खरं तर डिग्री सर्टिफिकेट हे आपल्याला नंतर असणारच आहे, पण खरं तर खऱ्या आयुष्यात आपल्याला या सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरतात. खरंय, एखादी परिस्थिती खरंय, आली तर त्या परिस्थितीत आपण नक्की कसं तोंड देणार आहोत. आणि खरंय. हे सगळं शिक्षण आपल्याला संस्कृतची किनार असताना मिळतं, त्यामुळे ते मूल्याधिष्ठित शिक्षण असतं. हे आमच्या बाजूने झालं, पण त्याचबरोबर पार्टिसिपंट्सच्या किंवा शिक्षकांच्या बाजूनेही पण मला नक्की असं वाटतं की प्रत्येक शिक्षकाची ग्रोथ होत असते जेव्हा ध्रुवामध्ये पार्टिसिपेट करता. एक पाठ्यपुस्तक नेहमीचं सोडून त्याच्या बाहेर जाऊन आपण वेगळं काहीतरी बघतो. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी भाग घेतलेला होता त्या सगळ्या शिक्षकांनी सुद्धा खाद्य, क्रीडा या सगळ्याबद्दल नक्की काय काय आहे संस्कृतमध्ये किंवा नवीन काहीतरी रचना करण्याचा प्रयत्न केला, नाटकं लिहिण्याचा प्रयत्न केला. तर हे सगळं मला असं वाटतं की खूप मोठं काम काही वर्षांनी आपल्याला दिसून येईल ध्रुवाच्या माध्यमातून, की नवनिर्मितीही खरंय. होतीये आणि आपलाही स्वतःचा अभ्यास होतोय. मला वाटतं मुळातच नवनिर्मिती हा एक खूप मोठा आस्पेक्ट आहे. कारण नक्कीच संस्कृतमध्ये नक्कीच. नवनिर्मिती खूप कमी प्रमाणात सध्या होते आणि ध्रुवासारखा एक प्लॅटफॉर्म मिळाला की जिथे तो एक अभ्यास म्हणून नाही तर एक उत्सव म्हणून जेव्हा त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्यासाठी जेव्हा नवनिर्मिती केली जाते, तेव्हा मला वाटतं त्यातनं मिळणारा आनंद आणि शिक्षण हे दोन्ही वेगळ्या पद्धतीने होतं, साध्य करता येतं. नक्कीच नक्कीच. आणि कसं आहे ना, रिसर्च किंवा अगदी पीएचडी करण्याचा माझा स्वतःचा तसा पिंड नाही. तर तीच गोष्ट इतरांच्या बाबतीतही मी म्हणू शकते की प्रत्येक जण म्हणजे हजारातले एक 50 जण किंवा मॅक्सिमम 100 जण रिसर्च करू शकतील, पीएचडी करू शकतील. पण हे जे काही होतंय ना, हे पण एका प्रकारचं संशोधन चालू आहे आणि ते संस्कार खरंय, मुलांवर, अगदी. शिक्षकांवर होतातच आहेत. अगदी, अगदी. निश्चितच. आणि जसं आपण आता ध्रुवाविषयी बोललो, तर ध्रुवाचे पुढचे प्लॅन्स काय आहेत? किंवा तुमचे ॲज अ टीचर किंवा इन इन संस्कृत तुमचे पुढचे प्लॅन्स काय आहेत आम्हाला सांगा? अ,
खरं सांगायचं तर प्लॅन्स असं काही नसतं. जनरली मी सगळ्या या माझ्या आजूबाजूला असणाऱ्या माझ्या मित्रमंडळाची, मुलांची, माझ्या महाविद्यालयाची, या सगळ्यांची ऋणी आहे. मगाशी एक महत्वाचं बोलायचं राहिलं ते म्हणजे स्पॉन्सर्स किंवा त्यांनी आतापर्यंत जी मदत केली त्यामुळे जे आम्ही करू शकलो ते शक्य झालं. तर या सगळ्यांच्या पाठिंब्यातून गोष्टी साकार होत जातात. मुळातच मला असं वाटतं की एकदा संस्कृतचा हात पकडलाय तर तो मला इकडे तिकडे भरकटू देणार नाही आणि माझ्याकडून जे व्हायला हवंय ते नक्कीच करून घेतलं जाईल. त्यामुळे जसं ध्रुवा साकारलं गेलं काही मनात नसताना, त्याच पद्धतीने एक मात्र मनामध्ये निश्चित असणार आहे की काहीतरी आपल्याकडनं केलं गेलं पाहिजे आणि संस्कृतच्या माध्यमातून संस्कृतच्या मुलांचं, संस्कृत घेतलेल्या मुलांचं, न घेतलेल्या मुलांचं भलं झालं पाहिजे, हा प्रयत्न नक्कीच असणार आहे. त्यामुळे वा एवढाच प्लॅन आहे आणि तो कायमचा असणार आहे. वा, खरंच म्हणजे एक उत्तम शिक्षक किंवा संस्कृत प्रेमी असं, म्हणजे तुम्ही सगळ्यांची इतक्या लाडक्या का आहात हे मला असं तुमच्याशी बोलल्यावर जास्त जाणवतंय की संस्कृतच्या साठी इतकं डेडिकेशन आणि इतकं प्रेम आणि त्यासाठी इतकी एनर्जी, सगळ्यांना इतकं एकत्र आणणं, आणि हॅट्स ऑफ खरंच तुमच्या आणि तुमच्या संबंध टीमला मी हॅट्स ऑफ करते. आणि आपण जे बोलतोय आता विषय आपला असा चाललाय की ध्रुवाने कशा पद्धतीने संस्कृतच्या क्षेत्रात कॉन्ट्रीब्युट केलं असेल. तर मॅम तुम्ही ऍज अ टीचर किंवा संस्कृतच्या क्षेत्रात आता तुम्ही इतकी वर्ष कार्यरत आहात, तर तुम्ही इतर सांगू शकाल का की इतर कुठल्या पद्धतीने आता आम्ही विद्यार्थी म्हणून किंवा इतर लोकही संस्कृतमध्ये कॉन्ट्रीब्युट कसं करू शकतात किंवा नवीन अपॉर्च्युनिटीज कशा तयार करू शकतात? कसं आहे ना, अपॉर्च्युनिटीज म्हणजे माझ्यासाठी नक्की काय हे मी डिसाईड करायला पाहिजे. म्हणजे माझ्यासाठी अपॉर्च्युनिटी ती आहे का ज्याच्यातनं मला भरपूर पैसे कमवायचे आहेत. तर हे जर आपण ठरवलं, म्हणजे मला असं वाटतं की एक श्लोक आपण नेहमी लक्षात ठेवावा, धर्मे प्रीतिम सन्मतीन देव भक्तिम सत्संगाप्तिम देही भुक्तींच मुक्तिम. माझ्याकडे नक्की काय असावं, तर धर्मानुसार माझं आचरण असावं आणि मला सत्संगती असावी. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या ह्या सगळ्या मागे येणारच आहेत आपसुकच. तर त्याच्यामुळे जे आपण काम करू, म्हणजे मगाशी पण तू बोलताना म्हणालीस की संस्कृत घेतलं तर पैसे मिळतील का नाही किंवा ते प्रॅक्टिकल दृष्टीने त्याचा फायदा होणार आहे का नाही. तर मुळातच तुम्ही जे काही काम करणार आहात ना ते डेडिकेशननी केलं तर काहीही कराल ना, त्याला काही असं नाहीये की त्याच्यात तुम्हाला यश मिळणार नाही. फक्त एवढं आहे की मनामध्ये नेहमी चांगला हेतू असावा, तर तुमच्या पुढे जे असेल ते चांगलं येणारच आहे. खरंय, अगदी खरंय. आणि येस, सो माझ्याकडचे प्रश्न आता जवळपास संपलेत, पण मगाशी कमेंटमध्ये एक प्रश्न मला दिसलेला की जी आता न्यू एज्युकेशन पॉलिसी आपल्या सरकारने जी स्वीकार केली आहे, तर या न्यू एज्युकेशन पॉलिसीचा संस्कृतला काय फायदा होणार आहे, तर तुम्ही काही सांगू शकाल का? पॉलिसीबद्दल म्हणायचं तर अजून सगळ्या गोष्टी तितक्याशा स्पष्ट झालेल्या नाहीत. त्याच्यामुळे करायचं झालं तर नक्कीच बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. पण सरकारी धोरणांमध्ये फारसं न अडकता त्यातून आपल्याला जे चांगलं करता येईल, म्हणजे आतापर्यंत जे होतं त्याच्यात काही संधी नव्हत्या का, काही करता येण्यासारखं नव्हतं का, तर जे आहे त्याच्यातनं आपण चांगलं काहीतरी काढलंच. खरंय. त्यामुळे अशाच पद्धतीने धोरण जरी कसंही असलं तरी आपले प्रयत्न केवळ पाठ्यपुस्तकापुरते नसतील. त्यामुळे आपलं काम हे नेहमी चालूच राहणार आहे. कारण निश्चितच. धोरणांमध्ये म्हणजे आता ह्या बाबतीत खरं बोलायची गरज नाहीये की नक्की कागदावर काय आहे आणि इम्प्लिमेंटेशन होताना त्याचं नक्की काय होणार आहे. ह्या बाबतीत सगळीकडेच संदिग्धता असते. हो, त्यामुळे शेवटी एका शिक्षकाने आपलं काम करत राहावं बास. खरंय, अगदी. म्हणजे मेकिंग बेस्ट आउट ऑफ एव्हरीथिंग. आणि मला हा. वाटतं येस, त्यामुळे आय थिंक संस्कृतसाठी जर का काम करायची इच्छा असेल किंवा संस्कृतवर तुमचं खरंच प्रेम असेल, जसं मगाशी मॅम म्हणाल्या की आपल्याला जी गोष्ट आवडते ती आपण मनापासून करत राहिलो तर
आपण त्यातनं नक्कीच इतरांसाठी पण अनेक संधी तयार करू शकतो. तर मला वाटतं संस्कृतच्या बाबतीतही तसंच आहे की आपल्याला जर संस्कृत आवडतंय तर आपण त्याच्यात काम करत राहायचं इरिस्पेक्टिव्ह ऑफ अदर थिंग्स, आणि त्याने आपल्यालाही आनंद मिळणारे, फायदा होणारे, आणि आपण इतरांसाठीही संधी तयार करू शकणार आहोत. राईट. पुन्हा एकदा थोडंसं इकडे मी नमूद करू इच्छिते की संस्कृतचं काम करायचं म्हणजे केवळ तुम्ही संस्कृत घेऊनच केलं पाहिजे शिक्षण असं काहीही नाही. त्या संस्कृतची जोडलेली नाळ पुढे नेऊन तुम्हाला ज्याच्यामध्ये रस असेल ती गोष्ट तुम्ही मग अगदी इंजिनिअरिंग करा किंवा इतर कोणताही कोर्स करा, तिथे तुम्हाला संस्कृत उपयोगी पडणारच आहे. त्यामुळे मी संस्कृत केलं नाही तर आता माझं काहीच संबंध नाही संस्कृतशी असं कधी होणार नाही. आजही जोडलेली मुलं जी आहेत ती वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, परदेशामध्ये आहेत, तरी पण ती संस्कृतशी जोडलेली आहेतच. त्यामुळे अगदी प्रत्येक क्षेत्रात अगदी जाऊन त्याचं योगदान आपण संस्कृतला देत राहणं हेच आपलं कर्तव्य आहे. अगदी निश्चितच निश्चितच. आणि मला वाटतं त्यानेच आपण एक संस्कृत भाषा म्हणून ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकतो, जर का ती आपण वेगवेगळ्या क्षेत्रांशी जोडली तर. बरोबर आहे. नक्कीच नक्कीच. आणि मी नक्कीच म्हणजे आता इथे माझ्या काही व्हॉलेंटियर्सचे पण मी रिप्लाय बघतेय की एकतर मुळातच केळकरमध्ये फक्त ज्युनियरलाच संस्कृत असल्यामुळे सगळेच जण कॉलेज सोडून संस्कृतसाठी जाऊ शकत नाहीत. तर मग बरोबर. ज्यांनी वेगळे वेगळे विषय घेतलेले आहेत तरी सुद्धा ते आज आपापल्या क्षेत्रामध्ये अव्वल आहेत आणि ही नाळ जोडलेली अजून तशीच आहे. आणि शेवटी काय आहे, संस्कृतमधनं आपल्याला मूल्यांचं शिक्षण मिळालेलंच आहे, आपल्याला सात्विक वृत्ती मिळालेलीच आहे. त्यामुळे ती पुंजी आपल्याला आयुष्यभर पुरणार आहे आणि अगदी तेच तेच आपलं योगदान असेल संस्कृतसाठी. अगदी खरंय. सो माझ्याकडचे प्रश्न आता संपलेले आहेत. तर शेवटी फक्त मला म्हणजे हे सांगायला आवडेल की आपण आज ध्रुवाविषयी बोललो, आणि यावर्षी ध्रुवाची जो विषय आहे तो आहे रामपंचायतन. ध्रुवाचं 5वं वर्ष आहे आणि रामायणाशी निगडित हा विषय आहे. तर आम्ही व्योमनमध्ये सुद्धा आम्ही सुरुवात केली ती रामावली ह्याच थीमने केलेली, आणि तेव्हा आम्ही रामायण वाचलेलं, त्याचा अभ्यास केलेला. आणि म्हणजे मी सांगू शकते की रामायणातनं किती आनंद मिळतो, आणि त्या रामाची पुण्याई जशी आजपर्यंत आमच्या बरोबर आहे तशीच ती ध्रुवाबरोबर सुद्धा राहणार आहे. आणि ध्रुवाची हे वर्ष आणि ह्या पुढच्या सगळ्या वर्षांसाठी खूप खूप शुभेच्छा ध्रुवाला. आणि मी पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की 8 तारखेला ध्रुवाच्या रजिस्ट्रेशनची शेवटची डेट आहे. तर ज्यांना ज्यांना रजिस्टर करायचं लवकर लवकर रजिस्टर करा. आणि 17 ते 21 हा ध्रुवा सप्ताह आहे, त्याला सगळ्यांनी आवर्जून त्याच्यात सहभागी व्हा. आणि आज आपण अदिती मॅमशी बोललो आणि अदिती मॅमने आपल्यासमोर हा ध्रुवाचा सगळा प्रवास उलगडला. आणि खूप काय म्हणतात, खूप सुंदर हा प्रवास होता आणि खूप इन्स्पायरिंग होती ही जर्नी. आणि मला वाटतं की ह्यातनं सगळ्यांना अनेक लोकांना प्रेरणा मिळाली असेल की तुम्ही काहीही करत असा, म्हणजे आता तुम्ही जसं म्हणालात की तुमचे अनेक विद्यार्थी हे आता संस्कृतशी डिरेक्टली जोडलेले नाही आहेत, पण तरीही ते या कामासाठी येतात आणि काम करतात. तर मला वाटतं तसंच आहे की जरी तुम्ही आत्ता संस्कृतशी जोडले नसाल तरी तुम्ही संस्कृत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यात नक्की काम करू शकता, सहभागी होऊ शकता, आणि तुम्ही नवीन अपॉर्च्युनिटीज क्रिएट करू शकता. सो आदिती मॅम, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप आभार की तुम्ही आमच्यासाठी वेळ काढलात आणि आम्हाला इतकी छान माहिती दिलीत, आणि खूप मजा आली तुमच्याशी बोलून. मुळात मीच तुमचे आभार मानते की तुम्ही ही छानशी संधी मला दिलीत. म्हणजे मला आठवतंय की गोखले मॅडम कॉलेजमध्ये होत्या त्यावेळी गोखले मॅडमनी ध्रुवाच्या कार्यासाठी म्हणून मला कौतुकाची थाप दिली होती त्या रुईयाच्याच G12च्या क्लासमध्ये. तर ती एक गंमत वेगळी असते की आपल्या आईनेच आपल्याला शाबासकी देणं. तर तसंच काहीसं इथे पण आहे की रुईयाच्याच मुलांशी मी आता गप्पा मारतेय आणि त्यातनं हा ध्रुवाचा प्रवास त्यांना सांगतेय. त्यामुळे गंमत जम्मत वाटते खूपच, घरातलंच काहीतरी फंक्शन गेट टुगेदर चालू असल्यासारखं वाटतंय. खरंय खूप खूप खरंय. धन्यवाद आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच मॅम. आणि इथे मला एक सांगायचं आहे बिफोर वी एंड की आपण जसं आज 6 तारखेला आपण अदिती मॅम बरोबर सेशन घेतलं, 9 तारखेला आमचं व्योमनचं एक पेड सेशन आहे. श्री गजानन वैद्य सर हे सेशन घेणार आहेत.
चित्रकाव्य आणि चित्रकाव्य कशी वाचावीत ह्या विषयावर ते सेशन असणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे. आणि आमची रजिस्ट्रेशन जी फॉर्म आहे, रजिस्ट्रेशन फॉर्म तो आमच्या बायोमध्ये आहे, किंवा तुम्ही आम्हाला मेसेज केलात तरी आम्ही तुम्हाला त्याची लिंक पाठवतो. आणि याचं शुल्क अगदी नॉमिनल आहे, फक्त 50 रुपये. गुगल मीटवर हे सेशन होणार आहे 9 तारखेला संध्याकाळी 5 ते 6:30 या वेळात. तर नक्की आम्हाला त्या सेशनसाठी पण जॉईन व्हा, कारण चित्रकाव्य हा एक काव्याचा खूप भन्नाट प्रकार असतो आणि त्यामुळे मला वाटतं की त्याच्याविषयी माहिती करून घ्यायला सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि खूप इंटरेस्टिंग प्रकार आहे. सो डू जॉईन अस फॉर दॅट सेशन एज वेल. आणि असे अजून लाईव्ह सेशन आम्ही तुमच्या समोर आणत राहू. आणि अदिती मॅम, थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन आणि ऑल द बेस्ट टू यू अँड युअर एंटायर टीम फॉर ध्रुवा. धन्यवादः. हार्दाः शुभाशयाः. हार्दाः शुभाशयाः.